नमस्कार। आजची गोष्ट आहे ज्येष्ठ अभिनेते नटश्रेष्ठ निळू फुले यांची। निळू फुले आज आपल्यात नसले तरी त्यांच्या नावाचा दबदबा आजही मनोरंजन विश्वातून कमी झालेला नाही। इथे जितका त्यांच्या अभिनयाचा दरारा आहे तितकाच त्यांच्या सामाजिक कामाचा आणि व्यक्तिमत्वाचाही। आपण खरं तर बाईवाड्यावर या म्हणत निळू फुले हे नाव कायमच चुकीच्या पद्धतीने घेतलं, पण दिल्लीचंही तख्त हलवण्याची ताकद या माणसात होती। त्याच संदर्भात घडलेला एक खास किस्सा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। निळू फुले म्हटलं की बेरकी सरपंच, मुत्सद्दी राजकारणी, खलनायक अशी काहीशी प्रतिमा आपल्या डोळ्यांपुढे उभी राहते। कारण चित्रपटातून आपल्याला असेच निळू फुले आजवर दिसले आहेत, पण त्या पलीकडेही निळू फुले यांचं काम बरंच मोठं आहे। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 200हून अधिक मराठी चित्रपट, 10हून अधिक हिंदी चित्रपट तर कित्येक नाटकं आणि वगनाट्य गाजवली। पण अभिनय क्षेत्राइतकेच ते सामाजिक कामात देखील सक्रिय असायचे। मग ते अंधश्रद्धा निर्मूलन असो, पाण्यासाठीचे लढे असो किंवा आदिवासींचे प्रश्न। याच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने एकदा त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचं ठरवलं। ही गोष्ट आहे साधारण 2003-2004 दरम्यानची। तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदरणीय विलासरावजी देशमुख। निळू फुले यांचे मनोरंजन क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक कार्याचा आवाका पाहून विलासरावांकडून त्यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली। निळू फुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच विलासरावांनी तातडीने फुलेंना फोन केला आणि विलासराव म्हणाले, आमच्या शासनाने 2003 या वर्षाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केली आहे। आता फक्त यासाठी तुमची संमती हवी, म्हणजे आम्हाला पुरस्कार जाहीर करता येईल। निळू फुलेंनी विलासरावांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं। कदाचित इथे निळू फुलेंऐवजी एखादा दुसरा कलाकार असता तर या बातमीने तो हुरळून गेला असता, त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला असता। पण निळू फुले यांनी यातलं काहीही केलं नाही। उलट फुलेंनी विलासरावांना असं काही सांगितलं ज्यामुळे विलासरावही चकित झाले। शिवाय हे ऐकून निळू फुलेंविषयीचा तुमच्या मनातील आदर कैक पटीने वाढेल। निळू फुले म्हणाले, या पुरस्कारासाठी तुम्हाला मी योग्य वाटलो त्याबद्दल तुमचे आभार, पण या पुरस्कारासाठी पात्र ठरावा असा मी कोणताही पराक्रम केलेला नाही। मी एक व्यावसायिक अभिनेता आहे, पोटा पाण्याची सोय म्हणून अभिनय करतो, त्याचे वट्ट मोजून पैसेही घेतो। यात समाजासाठी, राज्यासाठी मी काहीही केलेलं नाही। मुळात तुम्ही आम्हा व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणंच चूक आहे। एकीकडे फोन सुरू होता, निळू भाऊ बोलत होते आणि विलासराव त्यांचा शब्द ऐकत होते। पुढे निळू फुले म्हणाले, एक बोलू का विलासराव, तुम्हाला हा पुरस्कार द्यायचाच असेल तर तो डॉक्टर राणी बंग आणि अभय बंग यांना द्या। त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात गडचिरोलीला मोठं काम केलं आहे। हा पुरस्कार त्यांना मिळायला हवा। निळू फुले यांचं बोलणं विलासराव ऐकतच राहिले। त्यांनी केलेली ही शिफारस विलासरावांनी ताबडतोब मान्य केली आणि 2003 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉक्टर बंग पती पत्नी यांना देण्यात आला। आपल्याला मिळालेल्या पुरस्कारासाठी पुण्यात दुसऱ्या व्यक्तीची मोठ्या मनाने शिफारस करणारा निळू भाऊंसारखा अवलिया आज दुर्मिळच। कदाचित पुन्हा असा नटच नाही तर माणूसही होणे नाही। या प्रसंगात निळू फुले यांच्या मनाचा मोठेपणा जितका महत्त्वाचा तितकाच विलासरावांचाही। कारण निळू भाऊंनी दिलेला नकारही विलासरावांनी मोठ्या मनाने स्वीकारला आणि त्यांनी दिलेला मोलाचा सल्लाही। निळू फुलेंच्या म्हणण्यावर, त्यांच्या सल्ल्यावरती पूर्ण विश्वास ठेवून विलासरावांनी बंग दाम्पत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला। विलासराव कलासक्त होते, त्यांचा कलाकारांवरती प्रचंड जीव आणि तितकाच विश्वासही। म्हणूनच कदाचित या दोन महानायकांच्या एका फोनमुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा निर्णय क्षणात बदलला। तेव्हा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि मनोरंजन विश्वातील अशाच गमतीशीर गोष्टी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी।